तहसीलदार साहेबासोबत आजच नाही तर उपोषण सोडत असताना त्यांनी जी तारीख दिली होती 25 नोव्हेंबरला, तुम्हाला संबंधित सगळ्या कागदपत्र उपलब्ध करून दिल्या जाईल. आणि दुसरी गोष्ट, जे आम्ही लेखी तक्रारी दिल्या होत्या वैयक्तिक, त्या 15 दिवसात निकाली काढून त्याचा अहवाल तहसील कार्यालयात सादर करण्यात येईल. परंतु त्या निकालीवर कुठलीही कारवाई झाली नाही. आज रोजी तहसील कार्यालयाकडे कुठला अहवाल नाही. आणि जे 25 तारखेला आम्हाला सगळं देणार होते ते त्यानंतर 5 तारखेला देतो म्हणले. 5 तारखेला पण आम्ही आलो. आज 11 तारीख आहे. 11 तारखेलाही कुठलाही कागद यांच्याकडे तयार नाही. कागद म्हणजे यांनी सांगितलं होतं मक्का, कापूस, तूर हे जे पीक आहे हे बागायती की कोरडवाहू हे ठरवायचा अधिकार उपविभागीय कृषी अधिकारी लेखी अहवाल दिलो ते देईल, त्याच्यानंतर आम्ही ठरवू म्हणे. परंतु 1 डिसेंबरला देणारा अहवाल आजपर्यंत पण मिळाला नाही. आणि उपोषणादरम्यान माननीय विभागीय अधिकारी माननीय अरुणजी जराड साहेब यांनी जे लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं होतं ते पूर्णपणाने पोल ठरलेलं आहे. शेतकऱ्याची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे. आणि आज रोजी तहसीलदार साहेब एकाही मुद्द्यावर आमच्याशी बोलायला तयार नाही. वेळ काढू धोरण त्यांना वकील येऊन बसले होते, आम्हाला तारखे झाल्यानंतर भेटतो म्हणलं. आम्ही बाहेर बसलो, तहसीलदार पळत पळत जाऊन गाडीत बसले. म्हणजे त्यांना शेतकऱ्यासंग बोलायला टाईम नाही.